आम्ही चाललेत 9 देव्या बघायला आणि इथे खूप पाऊस पडतोय। सकाळी आम्ही प्लॅनिंग केलेली 10 वाजता जायची आणि आता आम्ही चाललोय 2 वाजले दुपारचे। इथे पाऊस आणि वारा खूप सुटला आहे। तुम्हा सगळ्यांना जरा तरी लाज वाटते का एवढ्या पावसात तुम्ही चालल्यात? देवीला सांगते सुखरूप पोचवा आणि घेऊन या। किती हवा सुटली आहे आणि पाऊस पण खूप जोरात पडलाय। रेड अलर्ट दिलाय तरी पण चालले। काय बोलायचं यांना? हॅलो गाईस, हे बघा आम्हाला रेड अलर्ट दिलाय। या लोकांना कोण सांगते एवढं लवकर जायला? सगळं भरत आले। लाटा बघू शकता। लाटा बाई लाटा। या साईडला पण बघा किती तिकडे ब्लॅक ब्लॅक दिसत। वारा पण खूप आहे। समोर आपल्याला दिसते एकविरा मातेचं हे मंदिर। सुंदर असं मातेचं मंदिर आहे। पोचलोय फायनली। चला पहिला आपण गणपतीचं दर्शन घेऊ। तो आता आपण मध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया। चलो बघतोय आई एकविरा मातेचं दर्शन। आई एकविरा मातेचं बघ आहे। बघा आता आपण निघतो एकविरा मातेचं दर्शन। इकडे आपण चाललोय। हे बघा मागे रस्ता आहे तर हे बघा इकडे अशा प्रकारे इथे अशा प्रकारे भंडारा असतो। हे बघा तर इकडे प्लेट घ्यायची। इकडे भात, इकडे आहे दाल भात, कोशिंबीर, शिरा, रवा का शिरा, रव्याचा शिरा आणि ही वाटाण्याची भाजी आणि ही जिलेबी। नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन भागात। आणि आता आम्ही पहिलं देवीचं दर्शन घेतलेलं आहे। आई एकविरा मातेच्या दर्शनाला आलो। कलम आणि वाघोली आणि निर्मल या गावांच्या सीमेवर असलेलं हे आई एकविरा मातेचं दर्शन घेतलेलं आहे। कसं वाटलं दर्शन? मस्त एक नंबर। पहिली बार आल्यात? नाही मी पहिली बार आले आणि आम्हाला देवीच्या कृपेने भंडारा पण भेटतो। आणि मंडळी नवरात्र निमित्ताने इथे आम्ही आलो तर खूप छान वाटते। तर आता आम्ही चाललोय दुसऱ्या देवीच्या दर्शनाला। बघूया कुठल्या देवीच्या दर्शनाला आपण जातोय ते, कारण आम्हाला सुद्धा प्लॅनिंग नाही आमची की कुठे जायचं आहे ते। पाऊस खूप आहे, वादळाचं इशारा दिले आहे तरी सुद्धा आम्ही निघालोय कारण आपल्याला देवींचं दर्शन करायचंच आहे। तर चला पुढे जाऊया। तर मंडळी आता आपण चाललोय वाघेश्वरी मातेच्या मंदिरात। इथून बघा लेम घ्यायचा आहे। तुम्ही जर वसईच्या बाजूने येत असाल तर, जर तुम्ही नालासोपाराहून येतात तर राईट घ्यायचा आहे। हे बघा इथून आपल्याला जायचं आहे। इथेच आपल्याला इच्छापूर्ती श्री गणेशाचं दर्शन सुद्धा होईल, जे अंडरग्राउंड देवाचं मंदिर आहे। तर आता आपण आलोय श्री वाघेश्वरी मातेच्या दर्शनाला।
तर इथून डाव्या बाजूने जायचं आहे. हे तलावाच्या जवळच मातेचं मंदिर आहे. हे बघा समोरच आपल्याला दिसेल मंदिर. तर पोचलोय आपण मंडळी श्री वागेश्वरी मातेच्या मंदिरात आणि थोड्याच वेळात आपल्याला दर्शन होईल देवीचं. तर हे बघा मंडळी श्री वागेश्वरी मातेचं मंदिर. तर चला आता आपण जाऊया. आता पुढील दृश्य आपण एकांश यांच्याकडून बघणार. चलो चला. तर हे बघा अशा प्रकारे मोठं मंदिर आहे. तर आपण जाऊन दर्शन घेऊया. चला. तर मंडळी पोचलोय आपण श्री इच्छापूर्ती गणेशांच्या मंदिरात आणि हे बघा अशा पद्धतीने हे मंदिर आहे. तर आज नवरात्रच्या दिवशी आम्ही देवीच्या दर्शनाला निघालोय आणि योगायोगाने आम्हाला इथे सुद्धा येण्याचं भाग्य मिळालं आणि श्री गणेशाचं दर्शन आता आपण घेतोय. तर खूप सुंदर मंदिर आहे. तर दर्शन घ्या मंडळी श्री गणेशाचं. तर या नक्कीच वेळात वेळ काढून देवाच्या दर्शनाला. तर हे बघा हा मंदिरात येण्यासाठी दरवाजा आणि या सीड्या. रामाचं दर्शन आपण घेतोय. हे बघा. तर मंडळी इथे आपण ध्यानस्थ सुद्धा बसू शकतो. तर हे बघा आमच्या घरातली मंडळी देवाचं ध्यान करताना. तर अतिशय मनाला शांतता लाभणारं हे श्री गणपती बाप्पांचं मंदिर. इच्छापूर्ती गणपती बाप्पांची अशी ही ओळख आहे या मंदिराची. तर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या ह्या बाप्पांच्या पुढे आपण जरूर मांडतोय आणि बाप्पा ते आपली पूर्ण करतात, अशी या बाप्पांची ओळख आहे. हे नालासोपारातील वाघोलीजवळ असलेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. आणि याआधीसुद्धा आपण या मंदिराची माहिती घेतली, तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. देवाला वाहण्यासाठी ते कंठी, देवासाठी ते हारफूल आणि ही बघा कंठी.
कसं वाटलं दुसऱ्यांदा येऊन इथे? खूप छान वाटलं. आणि इकडे यावेळी अख्खी गर्दी गायब. इकडे गर्दी नव्हती. त्याचं- आणि इकडे सांभाळून या, कारण की इकडे मळी वगैरे खूप सारी झाले. पावसात येत असतील तर सांभाळून या. जर गर्मीमध्ये येत असतील तर काही टेन्शन नाही. आणि इकडे खूप सारा पाणी भरलं. तर पहिला जेव्हा आलेला तेव्हा कसा फरक होता आणि आता? तेव्हा पण मस्त होतं. तेव्हा हे सगळं बनत होतं. मागे हे सगळं बनत होतं. मस्त झुले वगैरे लावलेत ना. आणि इकडे झुले इकडे पण आहेत आणि इकडे पार्किंग दिले. पार्किंग पण फ्रीच आहे. फ्री पार्किंग आहे. तर तुम्ही या इथे. तुम्हाला जर यायचं असेल तर आमचा ब्लॉग पहा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. अरे मंगी कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. छान. तू दुसऱ्यांदा या मंदिरात आली तर आज येऊन काय फरक वाटतोय? आजचं वातावरणच वेगळं आहे. एकदम पाऊस पण आहे आणि वाटत नव्हतं आम्ही निघू घरातून, कारण की एवढा पाऊस होता सकाळपासून. आता 3:30 वाजले. आम्ही विचार करून शेवटी निघालो. खूप बरं वाटलं. सगळीकडे आमचं दर्शन झालं. वाघेश्वरी मंदिर झालं, परत कळमची एकविरा आई तिकडचं दर्शन झालं आणि आता हे इच्छापूर्ती गणपती. तर आज आपण बघतोय की हे बदलले, तर ते कसं वाटते? पहिला जेव्हा आलेलो तेव्हा वेगळं होतं. पूर्ण काम चालू होतं. काय एवढं म्हणजे पूर्ण झालंच नव्हतं. आता हॉलचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एकदम छान प्रकारे आता व्यवस्थित झालं आणि खूपच छान वाटते. खूप पाणी साचलाय मंडळी, तुम्ही बघताय. हे बघा, सोनूबाई भवानी माते की जय. आता आम्ही पोचलो आहेत. हे बघा, अशा प्रकारे एवढी सारी हवा चालू आहे. खूप हवा आहे. खूप सोनूबाई भवानी माते की जय. चलो.
तर मंडळी फायनली आमचं देवींचं दर्शन झालेलं आहे, जो की आम्ही प्रयत्न केला आहे. आपल्याला माहीत आहे वादळी वाऱ्याचं जे अलर्ट दिलेलं ते सुद्धा असून सुद्धा आम्ही आज निश्चय केलेला का जायचं, परंतु एवढा काही त्रास झाला नाही. तर मस्त वाटलं आजचं दर्शन. या ब्लॉगमध्ये या व्हिडिओमध्ये आपण एकविरा माता तसेच वागेश्वरी आणि इथे सोनूबाई श्री सोनूबाई भवानी मातेच्या मंदिरात आलो आणि दर्शन घेतलं. तर हे दर्शन कसं वाटलं हे आपण आपल्या घरातल्या फॅमिलीकडून जाणून घेऊया. तर तुम्हाला कसं वाटलं? छान वेगळे मस्त. आपण ह्या देवळात आलो त्याच्यात काय असं विशेष वाटलं? इथे सगळ्या देव्या आपल्याला भेटतात. सगळ्या 9च्या 9 देव्या 9 भेटतात देव्या तिकडे आपल्याला भेटतात. आणि व्यवस्थित झालं. पाऊस आणि पडला होता. जास्त गर्दी पण नाही आणि धक्काबुक्की पण नाही. आरामात दर्शन घ्या, आरामात तुम्ही वेण्या घेतात, प्रसाद घेऊ शकता. तर एकाच मंदिरामध्ये आपण 9 देव्यांचं दर्शन करतो. असं हे मस्त असं प्रसिद्ध आता मंदिर झालेलं आहे. जरूर तुम्ही या विरारच्या मारंबळ पाड्याचा जो रोड आहे तिथेच हे मंदिर आहे, म्हणजे चिखल डोंगरी इथे हे मंदिर आहे. तर जरूर या आणि देवींचं दर्शन घ्या. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. जर काही कारणास्तव आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर एकाच काय करायचं आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. बाय. जय माता दी. जय जय माता. माता दी.